महाराष्ट्र पोलीस भरतीत आतापर्यंत विचारलेले जी.के. प्रश्न. एस.आर.पी.एफ. गट 19 कुसळगाव जनरल नॉलेज प्रश्न. ऑरेंज इकॉनॉमी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? माध्यम, मनोरंजन. ऑरेंज इकॉनॉमी मनोरंजनाशी संबंधित आहे. कच्चातीऊ बेट वाद कोणत्या दोन देशांदरम्यानचा आहे? भारत श्रीलंका. भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री कोण आहेत? भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री इंदिरा गांधी ह्या आहेत. 2025ची नाटो शिखर परिषद रिकामी जागा या देशात पार पडली. 2025ची नाटो शिखर परिषद नेदरलँड या देशात पार पडली. रिकामी जागा हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने जंगल परिसंस्थेला GDPशी जोडले आहे. छत्तीसगड हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने जंगल परिसंस्थेला GDPशी जोडले आहे. बेल्स पॉल्सी हा आजार शरीराच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? बेल्स पॉल्सी हा आजार शरीराच्या चेहऱ्याशी संबंधित आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ रिकामी जागा या जिल्ह्यात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ रायगड या जिल्ह्यात आहे. पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे? पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशशी संबंधित आहे. महाराष्ट्रातील नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? महाराष्ट्रातील नारळाच्या बागा प्रामुख्याने पश्चिम भागात, पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात आढळतात. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षास आहे. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? भारत हे साम्यवादी राष्ट्र नाही. लोकसभेच्या विविध समित्यावर सभासदाच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत? अध्यक्षास. लोकसभेच्या विविध समित्यावर सभासदाच्या नेमणुका करण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्षास आहेत. कोणत्या समित्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले? मसुदा समितीमध्ये ते अध्यक्ष होते, तर संविधान सभेच्या सल्लागार समिती, मूलभूत अधिकार उपसमिती आणि अल्पसंख्याक उपसमितीचे ते सदस्य होते. रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिकांना बँकांना ठेवाव्या लागणाऱ्या किमान रोख राखीव निधीस काय म्हणतात? CRR. रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवाव्या लागणाऱ्या किमान रोख राखीव निधीस CRR म्हणतात. कॅश रिझर्व्ह रेशो. भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे असे ठामपणे प्रतिपादन करणारे पहिले भारतीय विचारवंत कोण? दादाभाई नौरोजी. भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे असे ठामपणे प्रतिपादन करणारे दादाभाई नौरोजी हे विचारवंत होते. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती? नवी दिल्ली. इंडिया AI इम्पॅक्ट समिट नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. ब्रिक्स गटातील GDPच्या दृष्टीने सर्वात मोठा देश कोणता आहे? ब्रिक्स गटातील GDPच्या दृष्टीने सर्वात मोठा देश चीन आहे. कोणत्या धातूस पांढरे सोने म्हटले जाते? प्लॅटिनम या धातूस पांढरे सोने म्हटले जाते. 1 HP 1 हॉर्स पॉवर बरोबर किती वॅट? 746 वॅट. भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे? भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा आहे. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? जगातील सर्वात लांब नदी नाईल नदी आहे. इराणची राजधानी कोणती आहे? इराणची राजधानी तेहरान ही आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या भागात आहे? चांदोली राष्ट्रीय उद्यान पश्चिम घाटात आहे. मीरा भाईंदर वसई विरार जनरल नॉलेज प्रश्नाची उत्तरे. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनेव्हा येथे आहे. वारा, नदी, हिमनदी, सागरी लाटा या कारकामुळे खडकाची होणारी झीज यास काय संबोधले जाते? यास अपक्षरण संबोधले जाते. पृथ्वीच्या प्रत्येक 1 अंश अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत किती मिनिटाचा फरक पडतो? 4 मिनिटाचा.
पृथ्वीच्या प्रत्येक 1 अंश रेखा अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत 4 मिनिटांचा फरक पडतो. 1882 साली प्रसिद्ध झालेले स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 1882 साली प्रसिद्ध झालेले स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकाचे लेखक ताराबाई शिंदे ह्या आहेत. लोकशाहीमध्ये सत्ता कोणाकडे असते? लोकशाहीमध्ये सत्ता जनतेकडे असते. जयपूर फूटचे जनक म्हणून रिकामी जागा यांना ओळखले जाते. जयपूर फूटचे जनक म्हणून डॉक्टर प्रमोद सेठी यांना ओळखले जाते. भारतातील पहिली तागाची गिरणी पश्चिम बंगालमध्ये रिकामी जागा येथे सुरू झाली. भारतातील पहिली तागाची गिरणी पश्चिम बंगालमधील रिसरा येथे सुरू झाली. स्वातंत्र्याच्या राजकीय चळवळीत खालीलपैकी कोणते नेते जहाल गटाचे नव्हते? गोपाळकृष्ण गोखले ते मवाळ गटाचे होते. लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शिवपिठीवर प्रत्येक खिळा ठोकला जात आहे असे उद्गार ब्रिटिश सरकारच्या विरोधात कोणी काढले? लाला लजपत राय. लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शिवपिठीवर एक एक खिळा ठोकला जात आहे असे उद्गार लाला लजपत राय यांनी काढले. भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून कोणाचे वर्णन केले जाते? भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांचे वर्णन केले जाते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1900 मध्ये नाशिक येथे कोणती गुप्त संघटना स्थापन केली? मित्रमेळा. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1900 मध्ये नाशिक येथे मित्रमेळा ही संस्था स्थापन केली. या संघटनेचे समोरील नाव अभिनव भारत हे होय. आर्य महिला समाज आणि शारदा सदन या संस्थांची स्थापना कोणी केली? आर्य महिला समाज आणि शारदा सदन या संस्थेची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण कोण निर्माण करतात? लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण मार्गदर्शक तत्त्वे करतात. एजी हे कोणते मूलद्रव्य आहे? एजी हे सिल्वर चांदी मूलद्रव्य आहे. खालीलपैकी कोणते एकबीजपत्री वनस्पतीचे उदाहरण आहे? तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी, केळी, कांदा, लसूण हे एकबीजपत्री वनस्पतीचे उदाहरण आहेत. वनस्पती सृष्टीचे उभयचर रिकामी जागा या गटाला म्हटले जाते. वनस्पती सृष्टीचे उभयचर ब्रायोफायटा या गटाला म्हटले जाते. रक्तातील तांबड्या पेशीमध्ये कोणते लोहयुक्त प्रथिन असते? रक्तातील तांबड्या पेशीमध्ये हिमोग्लोबिन हे लोहयुक्त प्रथिन असते. मानवी हृदयाचे वजन साधारणपणे किती ग्राम असते? मानवी हृदयाचे साधारणपणे वजन 360 ग्राम इतके असते. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सध्या आयुक्त कोण आहेत? बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सध्या आयुक्त अश्विनी भिडे हे आहेत. सन 2026च्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची विजेती खेळाडू खालीलपैकी कोण आहे? अमृता पुजारी. 2026च्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची विजेती खेळाडू अमृता पुजारी ह्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते हे आहेत. 2026 मध्ये BCCI पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर कोणाला मिळाला? शुभमन गिल यांना. वर्ल्ड कपमध्ये भारताने कितव्या वेळेस किताब जिंकला? वर्ल्ड कपमध्ये T20 वर्ल्ड कपमध्ये भारताने 3 वेळेस हा किताब जिंकला. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते? महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल ताम्हण मोठा बोंढारा हे होय. जीवनदानी मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? जीवनदानी मंदिर विरार या ठिकाणी आहे. ज्ञान भारतन मिशन कशाशी संबंधित आहे? ज्ञान भारतन मिशन प्राचीन हस्तलिखांचे सर्वेक्षणाशी संबंधित आहे. PSLVचे पूर्ण रूप काय आहे? PSLVचे पूर्ण रूप पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल हे आहे. गगनयानमध्ये व्योममित्रा काय आहे? गगनयानमध्ये व्योममित्रा हा रोबोट आहे. IPCची जागा कोणत्या कायद्याने घेतली? IPCची जागा BNS ने घेतली. भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये कोणत्या प्रकारच्या पुराव्याला अधिक महत्त्व दिले आहे? भारतीय साक्ष अधिनियमात 2023 मध्ये डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्याला अधिक महत्त्व दिले आहे. भारताचा पहिला ऑलिम्पिक वैयक्तिक सुवर्णपदक विजेता खेळाडू कोण? अभिनव बिंद्रा. भारताचा पहिला ऑलिम्पिक वैयक्तिक सुवर्णपदक विजेता खेळाडू अभिनव बिंद्रा हा होय. पालघर जिल्हा कोणत्या वर्षी ठाणे जिल्ह्यातून वेगळा झाला? 2014. पालघर जिल्हा
ठाण्यातून 1 ऑगस्ट 2014 रोजी वेगळा झाला. निमोनिया आजार कोणत्या कारणामुळे होतो? निमोनिया आजार जीवाणूमुळे होतो. स्वाईन फ्लू H1N1 या रोगासाठी जबाबदार घटक कोणता आहे? स्वाईन फ्लू या रोगासाठी जबाबदार घटक विषाणू हा आहे. गणेशपुरी येथील गरम पाण्याचे झरे कोणत्या तालुक्यात आहेत? गणेशपुरी येथील गरम पाण्याचे झरे भिवंडीमध्ये आहेत. भारतीय हरित क्रांतीचे जनक रिकामी जागा हे होते. भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे होते. 0 डिग्री अक्षरवृत्त यास काय म्हणतात? 0 डिग्री अक्षरवृत्त यास विषुववृत्त असे म्हणतात. कोणत्याही दोन सलगच्या अक्षरवृत्तामधील अंतर किती असते? कोणत्याही दोन सलगच्या अक्षरवृत्तामधील अंतर 111 किलोमीटर इतके असते. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट हे कोणत्या अक्षरवृत्तावर आहे? भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट हे 6 डिग्री 45 मिनिट उत्तर अक्षरवृत्तावर आहे. खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही? महानदी ही गंगा नदीची उपनदी नाही. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? सदरक्षणाय खलनिग्रहणाय. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे आहे. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. महाराष्ट्रातील पहिले पोलीस आयुक्त कार्यालय कोठे स्थापन झाले? महाराष्ट्रातील पहिले पोलीस आयुक्त कार्यालय मुंबई या ठिकाणी स्थापन झाले. स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स SRPF ची स्थापना प्रथम कोठे झाली? स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सची प्रथम स्थापना पुरंदर या ठिकाणी झाली. महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज कोणत्या रंगाचा आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज गडद निळ्या रंगाचा आहे. महाराष्ट्रात पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो? महाराष्ट्रात पोलीस स्मृती दिन 21 ऑक्टोबर रोजी पाळला जातो. गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेसाठी कोणते पथक कार्यरत आहे? गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेसाठी C60 हे पथक कार्यरत आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई 1646 मीटर हे आहे. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आत्ताचा अहिल्यानगर हा होय. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? महाराष्ट्राचे पठार बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेले आहे. दक्षिण महाराष्ट्रातील महत्त्वाचे कापूस केंद्र कोणते? दक्षिण महाराष्ट्रातील महत्त्वाचे कापूस केंद्र इचलकरंजी होय. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक येथे होतो. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई ही होय. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया येथे आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणास म्हणतात? भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती असतात. राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देते? राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ सरन्यायाधीश देतात. भारतीय संविधानात सध्या किती मूलभूत कर्तव्ये आहेत? भारतीय संविधानात सध्या 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य कोणते? पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य राजस्थान होय. तर महाराष्ट्र हे 9वे राज्य आहे. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव ग्रामसेवक हा असतो. विधानसभेची मुदत किती वर्षाची असते? विधानसभेची मुदत 5 वर्षाची असते. कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते? कलम 370 जम्मू काश्मीर या राज्याशी संबंधित होते. अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद कलम 17 मध्ये आहे. महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करतो? महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात. लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वय 25 वर्ष असावे लागते. संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? संसदेचे कायमस्वरूपी सभागृह राज्यसभा होय.
शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये येतो. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती असते? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 62 वर्ष असते. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होय. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हणतात? मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना म्हणतात. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच, अशी घोषणा कोणी दिली? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी ते मिळवणारच, अशी घोषणा लोकमान्य टिळक यांनी दिली. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली आणि आझाद हिंद सेनेचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केले. भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? भारताचे लोहपुरुष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. डिस्प्लेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? डिस्प्लेड क्लासेस मिशनची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. महात्मा गांधीजींनी चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली? महात्मा गांधीजींनी चले जाव चळवळ 1942 साली सुरू केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड या किल्ल्यावर झाला. पावनखिंड कोठे आहे? पावनखिंड विशाळगडाजवळ आहे. ग्रामगीता कोणी लिहिली? ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिली. जालियनवाला बाग हत्याकांड कोठे झाले? जालियनवाला बाग हत्याकांड अमृतसर या ठिकाणी झाले. प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? प्लासीची लढाई 1757 साली झाली, 23 जून 1757 रोजी. 1857च्या उठावाची सुरुवात कुठून झाली? 1857च्या उठावाची सुरुवात मेरठ इथून झाली. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत लिव्हर होय. रक्तातील तांबड्या पेशींना नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे मलेरिया या रोगाचे लक्षण आहे. पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? पाण्याचे रेणुसूत्र H2O हे आहे. विद्युत धारेचे एकक काय आहे? विद्युत धारेचे एकक अँपिअर हे आहे. जीवनसत्व अ च्या अभावामुळे कोणता रोग होतो? जीवनसत्व अ च्या अभावामुळे रात आंधळेपणा हा रोग होतो. सूर्यप्रकाशामुळे कोणते जीवनसत्व मिळते? सूर्यप्रकाशात जीवनसत्व ड मिळते. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक डेसिबल होय. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला. मानवी रक्ताचा pH साधारणतः किती असतो? मानवी रक्ताचा साधारणतः pH 7.4 इतका असतो. हसवणारा वायू कोणता? हसवणारा वायू नायट्रस ऑक्साईड हा होय. भोपाळ गॅस दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला होता? भोपाळ गॅस दुर्घटनेत मिथाइल आयसोसायनेट हा वायू बाहेर पडला होता. रडविणारा वायू कोणता? अमोनिया. रडविणारा वायू अमोनिया हा होय. ओझोन थर कशापासून संरक्षण करतो? ओझोन थर अतिनील किरणे म्हणजे UV रेज पासून संरक्षण करतो. अल्ट्राव्हायोलेट रेज. रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? रक्ताभिसरणाचा शोध विल्यम हार्वे यांनी लावला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RRB ची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. भारताचे आर्थिक वर्ष कधी सुरू होते? भारताचे आर्थिक वर्ष 1 एप्रिल रोजी सुरू होते. भारताचे आर्थिक वर्ष काय आहे? 1 एप्रिल ते 31 मार्च. नियोजन आयोगाची जागा कोणत्या संस्थेने घेतली? नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली. GST भारतात कधी लागू झाला? GST भारतात 1 जुलै 2017 रोजी लागू झाला. भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत? भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने WHO मुख्यालय कुठे आहे? जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनेव्हा या ठिकाणी आहे. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली? भारतरत्न पुरस्काराची सुरुवात 1954 रोजी झाली.
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? अभिनव बिंद्रा. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू अभिनव बिंद्रा हा होय. 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना मिळाला. इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? इस्रोचे मुख्यालय बंगळुरू या ठिकाणी आहे. मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखले जाते? मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखले जाते. कथकली हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? कथकली हा केरळचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी होय. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य या क्षेत्राशी संबंधित आहे. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर उलर काश्मीर हे होय. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर होय. क्षेत्रफळानुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळानुसार भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो. शून्याचा शोध कोणी लावला? आर्यभट. शून्याचा शोध कोणी लावला? आर्यभटने लावला. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी धरण गोदावरी नदीवर आहे. अजिंठा व वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? अजिंठा व वेरूळ लेणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना कुठे आहे? आशिया खंडातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना प्रवरानगर लोणी या ठिकाणी आहे. गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? गेटवे ऑफ इंडिया मुंबई या ठिकाणी आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यात आहे. विठ्ठल या शब्दाचा अर्थ काय आहे? विठ्ठल या शब्दाचा अर्थ विटेवर उभा असलेला. अग्निपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे? अग्निपंख हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र आहे. महाराष्ट्रात कुंभमेळा कुठे भरतो? महाराष्ट्रात कुंभमेळा नाशिक या ठिकाणी भरतो. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यात आहे. ताडोबा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? ताडोबा अभयारण्य वाघासाठी प्रसिद्ध आहे. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास काय म्हणतात? पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास परिवलन म्हणतात. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु होय. भारताचा दक्षिण टोक कोणत्या नावाने ओळखले जाते? भारताचे दक्षिण टोक इंदिरा पॉइंट या नावाने ओळखले जाते. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिली. संगणकाचा शोध कोणी लावला? संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेज यांनी लावला. भारताची मध्यवर्ती बँक कोणती? भारताची मध्यवर्ती बँक RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही होय. महाराष्ट्रात पोलीस अकॅडमी कुठे आहे? महाराष्ट्रात पोलीस अकॅडमी नाशिक या जिल्ह्यात आहे. इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे? इंटरपोलचे मुख्यालय लिओन फ्रान्स या ठिकाणी आहे. जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो? जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. महाराष्ट्रात दहशतवाद विरोधी ATS ची स्थापना कधी झाली? महाराष्ट्रात दहशतवाद विरोधी पथक ATS ची स्थापना 2004 या वर्षी झाली. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण? बछेंद्री पाल. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला बछेंद्री पाल ही होय. महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली? महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. लोकमान्य टिळकांनी कोणत्या 2 वृत्तपत्राची सुरुवात केली? लोकमान्य टिळकांनी मराठा व केसरी या 2 वृत्तपत्राची सुरुवात केली. पुणे करार कोणाकोणामध्ये झाला? पुणे करार महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांमध्ये झाला. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल C. राजगोपालाचारी हे होते. वंदे मातरम हे गीत कोणी रचले? वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले.
महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण होते? महात्मा गांधीचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले हे होते. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास म्हटले जाते? भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना म्हटले जाते. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे आहेत. सार्वजनिक काका म्हणून कोणास ओळखले जाते? सार्वजनिक काका म्हणून गणेश वासुदेव जोशी यांना ओळखले जाते. डॉन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? डॉन हे वृत्तपत्र मोहम्मद अली जिन्ना यांनी सुरू केले होते. चले जाव चळवळीत प्रति सरकारची स्थापना कोणी केली? चले जाव चळवळीत प्रति सरकारची स्थापना क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणते? छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला होय. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी 668 किलोमीटर. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार सरोवर बुलढाणा या जिल्ह्यात आहे. भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला कधी हलवण्यात आली? भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला 1911 साली हलवण्यात आली. सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर अस्तंबा हे होय. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना धरण सातारा या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर होय. भारतात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते? भारतात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण मोसिनराम मेघालय हे होय. अरबी समुद्राची राणी कोणत्या बंदरास म्हणतात? अरबी समुद्राची राणी कोची या बंदरास म्हणतात. तापी नदीचा उगम कोठे होतो? तापी नदीचा उगम मुलताई सातपुडा पर्वतामध्ये होतो. महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा कोणास म्हणतात? महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा यवतमाळ या जिल्ह्यास म्हणतात. दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीला म्हणतात? दक्षिण भारताची गंगा कावेरी या नदीला म्हणतात. गेटवे ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? गेटवे ऑफ इंडियाची स्थापना 1911 साली झाली. भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे मँचेस्टर अहमदाबाद या शहराला म्हणतात. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता? जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन हा होय. भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोठे सुरू झाले? भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र तारापूर या ठिकाणी सुरू झाले. राज्यघटनेत शिक्षण हक्क कोणत्या कलमात समाविष्ट आहे? राज्यघटनेत शिक्षण हक्क कलम 21A मध्ये समाविष्ट आहे. महाभियोग प्रक्रिया कोणावर चालवली जाते? महाभियोग प्रक्रिया राष्ट्रपतीवर चालवली जाते. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? लोकसभेचे पहिले सभापती गवा माळवणकर हे होते. भारताचे तिन्ही सैन्यदलाचे सरसेनापती कोण असतात? भारताच्या तिन्ही सैन्यदलाचे सरसेनापती राष्ट्रपती हे असतात. राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी CEO हे असतात. ग्रामपंचायत सदस्यास काय म्हणतात? ग्रामपंचायतच्या सदस्यास पंच किंवा सदस्य असे म्हणतात. मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतो? मुख्यमंत्र्यांना राज्यपाल शपथ देतात. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. राज्यघटनेचा मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतला आहेत? राज्यघटनेत मूलभूत हक्क हे अमेरिका या देशाच्या राज्यघटनेवरून घेतले आहेत. जिल्हा दंडाधिकारी म्हणून कोण काम पाहतो? जिल्हा दंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी काम पाहतात. महानगरपालिकेच्या प्रमुखास काय म्हणतात? महानगरपालिकेच्या प्रमुखास महापौर असे म्हणतात. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतो? सरपंच आपला राजीनामा पंचायत समिती सभापतीकडे देतात. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष प्रधानमंत्री असतात. मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने केले? मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष 61वी घटनादुरुस्तीने केले. इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील कोणत्या अवयवातून स्रवते? इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील स्वादुपिंडातून स्रवते.
रक्ताचा दाब मोजण्याचे साधन कोणते? रक्ताचा दाब ब्लड प्रेशर मोजण्याचे साधन स्पिग्मोगॅनोमीटर हे होय. हायड्रोजनचा शोध कोणी लावला? हायड्रोजनचा शोध हेनरी कॅव्हेंडिश यांनी लावला. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? कांदा कापताना अमोनिया किंवा सल्फरयुक्त वायू कांदा कापताना अमोनिया किंवा सल्फरयुक्त वायू बाहेर पडतो. ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता? ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत सूर्य होय. लिंबूवर्गीय फळामध्ये कोणते आम्ल असते? लिंबूवर्गीय फळामध्ये सायट्रिक ॲसिड हे आम्ल असते. लोखंडाचे गंजणे ही कोणती अभिक्रिया आहे? लोखंडाचे गंजणे ही ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे. हिरा हा कशाचे रूप आहे? हिरा हा कार्बनचा रूप आहे. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? मानवी शरीरात एकूण 206 हाडे असतात. दूरदर्शन टीव्हीचा शोध कोणी लावला? दूरदर्शन टीव्हीचा शोध जे.एल. बियर्ड यांनी लावला. मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? मानवी शरीराचे सामान्य तापमान 37 डिग्री सेल्सिअस किंवा 98.6 फॅरनहाइट इतके असते. ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या माध्यमात असतो? ध्वनीचा वेग सर्वाधिक वायू म्हणजे सॉलिड या अवस्थेत असतो. शुष्क बर्फ म्हणजे काय? शुष्क बर्फ म्हणजे स्थायू अवस्थेतील कार्बन डायऑक्साईड. गोबर गॅसचा मुख्य घटक कोणता? गोबर गॅसचा मुख्य घटक मिथेन होय. रॅबीज हा रोग कशामुळे होतो? रॅबीज हा रोग विषाणूमुळे होतो. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद पोलीस महासंचालक DGP हे होय. पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी कोण असतो? पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किंवा पोलीस निरीक्षक API किंवा PI हे असतात. सायबर क्राईम कशाशी संबंधित आहे? सायबर क्राईम संगणक किंवा इंटरनेट गुन्ह्याशी संबंधित आहे. SRPFचा प्रमुख कोण असतो? SRPFचा प्रमुख समादेशक कमांडंट हा असतो. पोलीस उपनिरीक्षक PSI पदाची निवड कोणाकडून केली जाते? PSIची निवड MPSC द्वारे केली जाते. महाराष्ट्रात गुन्हे अन्वेषण विभाग CID मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्रात CIDचे मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे. महिलांसाठी मदत हेल्पलाईन क्रमांक काय आहे? महिलांसाठी मदत हेल्पलाईन क्रमांक 1091 किंवा 103 हे आहे. फोर्स 1 हे कोणत्या राज्याचे विशेष सुरक्षा दल आहे? फोर्स 1 हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे विशेष सुरक्षा दल आहे. IPSची निवड कोणती संस्था करते? IPSची निवड UPSC ही संस्था करते. कोस्टल पोलीस कशाच्या रक्षणासाठी असतात? कोस्टल पोलीस समुद्र किनाराची सुरक्षा करण्यासाठी असतात. जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो? जागतिक योग दिन 21 जून रोजी साजरा केला जातो. जगातील सर्वात उंच पुतळा कोणाचा आहे? जगातील सर्वात उंच पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे. भारताचे सध्याचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? भारताचे सध्याचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे आहेत. राम मंदिर कोणत्या शहरात उभारले गेले आहे? राम मंदिर अयोध्या मध्ये उभारले गेले आहे. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारा दुसरा भारतीय कोण? नीरज चोप्रा. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारा दुसरा भारतीय नीरज चोप्रा होय. नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर हे होय. भारतीय चलनी नोटावर किती भाषा असतात? भारतीय चलनी नोटावर एकूण 17 भाषा असतात. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले. सौरमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? सौरमालेतील सर्वात वेगवान ग्रह बुध हा होय. भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी ह्या होत्या. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश रशिया हा होय. जगातील सर्वात लांब भिंत कोणत्या देशात आहे? जगातील सर्वात लांब भिंत चीन या देशात आहे. विमानाचा शोध कोणी लावला? विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला. कुचिपुडी हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? कुचिपुडी हा आंध्र प्रदेशचा नृत्य प्रकार आहे. महाराष्ट्रातील पंचायत राज्याची त्रिस्तरीय रचना कोणी सुचवली? महाराष्ट्रातील पंचायत राज्याची त्रिस्तरीय रचना वसंतराव नाईक समितीने सुचवली.
भारताची पवनपुत्र ही क्षेपणास्त्र नौका कोठे तैनात आहे? भारताची पवनपुत्र ही क्षेपणास्त्र नौका मुंबई येथे तैनात आहे. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा केला जातो. राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय आहे? साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने हे आहे. पांढरे सोने कशाला म्हणतात? पांढरे सोने कापसाला म्हणतात. द्रव अवस्थेत असणारा धातू कोणता? द्रव अवस्थेत असणारा धातू पारा, मर्क्युरी हा होय. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? जगातील सर्वात मोठे वाळवंट सहारा आफ्रिका या देशात आहे. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथ कोणी लिहिला? डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिला. महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगले कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगले गडचिरोली या जिल्ह्यात आहेत. भारतातील पहिले वर्तमानपत्र कोणते? भारतातील पहिले वर्तमानपत्र द बंगाल गॅझेट हे होय. अष्टविनायकापैकी पुणे जिल्ह्यात किती ठिकाणे आहेत? अष्टविनायकापैकी पुणे जिल्ह्यात 5 ठिकाणे आहेत. भारताची सर्वोच्च गुप्तचर संस्था कोणती? भारतातील सर्वोच्च गुप्तचर संस्था रॉ रिसर्च अँड ॲनालिटिक्स विंग. फेसबुकचा संस्थापक कोण आहे? फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग हा आहे. जगातील सर्वात लहान खंड कोणता? जगातील सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया हा होय. पोलीस पाटील यांची नियुक्ती कोण करतो? पोलीस पाटलाची नियुक्ती उपविभागीय अधिकारी SDO किंवा प्रांत अधिकारी करतात. आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात? आधुनिक भारताचे जनक राजाराम मनमोहन राय यांना म्हणतात. भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते? भारताचे पितामह म्हणून दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. मूकनायक वृत्तपत्र कोणी सुरू केले? मूकनायक वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पंतप्रधान कोणास म्हणतात? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात मोरू त्र्यंबक पिंगळे यांना म्हणतात. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? प्रार्थना समाजाची स्थापना डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केली. प्रार्थना समाजाची स्थापना डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केली. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? स्वराज्य पक्षाची स्थापना चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी केली. वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र सार्वजनिक काका यांनी घेतले होते. संथाळाचा उठाव कोणत्या वर्षी झाला? संथाळाचा उठाव 1855 या वर्षी झाला. शतपत्रे कोणी लिहिली? शतपत्रे गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी यांनी लिहिली. महात्मा गांधीजीचा पहिला सत्याग्रह भारतात कुठे झाला? महात्मा गांधीजीचा पहिला सत्याग्रह चंपारण्य येथे झाला 1917 साली. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिला. 1857च्या उठावात कानपूरचे नेतृत्व कोणी केले? 1857च्या उठावात कानपूरचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केले. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खापोली रायगड हे होय. दक्षिण काशी म्हणून महाराष्ट्रातील कोणते शहर ओळखले जाते? दक्षिण काशी म्हणून पैठण हे शहर ओळखले जाते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान हे होय. भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता? भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा पीर पांजाळ जम्मू काश्मीर येथील हा होय. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणती? महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी अप्सरा ही होय. भीमा नदीचा उगम कोठे होतो? भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे या ठिकाणी होतो. गरम पाण्याचे झरे असलेले वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? गरम पाण्याचे झरे असलेले वज्रेश्वरी हे ठिकाण ठाणे या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा अहमदनगर आत्ताचा अहिल्यानगर हा होय.
नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी 54 किलोमीटर इतकी आहे. भात संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? भात संशोधन केंद्र महाराष्ट्रात कर्जत, रायगड या ठिकाणी आहे. भारतात सर्वात जास्त तागाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? भारतात सर्वात जास्त तागाचे उत्पादन पश्चिम बंगाल या राज्यात होते. सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया कोणत्या शहराला म्हणतात? सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया बेंगळुरू या शहराला म्हणतात. माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान थंड हवेचे ठिकाण रायगड या जिल्ह्यात आहे. लक्षद्वीप बेटे कोठे स्थित आहेत? लक्षद्वीप बेटे अरबी समुद्रात स्थित आहेत. महाराष्ट्रात रबराची लागवड प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात केली जाते? महाराष्ट्रात रबराची लागवड प्रामुख्याने सिंधुदुर्ग या जिल्ह्यात केली जाते. राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? राष्ट्रपतींचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याचे अधिकार कोणास आहेत? मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याचे अधिकार सर्वोच्च व उच्च न्यायालयास आहेत. ग्रामपंचायतीत कमीत कमी किती सदस्य असतात? ग्रामपंचायत कमीत कमी 7 सदस्य असतात. राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती हवे? राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय 30 वर्ष हवे. भारताचे कॅग यांची नियुक्ती कोण करतो? भारताचे कॅगची नियुक्ती राष्ट्रपती करतात. 73वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? 73वी घटनादुरुस्ती पंचायत राजशी संबंधित आहे. अविश्वास ठराव कोणत्या सभागृहात मांडता येतो? अविश्वास ठराव लोकसभा किंवा विधानसभेत मांडता येतो. निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करतो? निवडणूक आयुक्ताची नियुक्ती राष्ट्रपती करतात. विधान परिषदेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? विधान परिषदेचा कार्यकाळ हे स्थायी सभागृह आहे, यांच्या सदस्याचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. भारतीय संविधानाच्या सारनाम्यात समाजवादी हा शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने जोडला? भारतीय संविधानाच्या सारनाम्यात समाजवादी हा शब्द 42वी घटनादुरुस्ती 1976 ने जोडला. सरपंचाची निवड कोणाकडून केली जाते? सरपंचाची निवड ग्रामस्थ प्रत्यक्ष मतदान पद्धतीने केली जाते. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. भारतीय राज्यघटनेचे कलम 324 कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 324 निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी झाली? भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक 1951-52 या वर्षी झाली. महाधिवक्ता कोणाच्या मर्जीने पदावर राहू शकतो? महाधिवक्ता राज्यपालाच्या मर्जीने पदावर राहू शकतो. सूर्यमालेतील लाल ग्रह कोणता? सूर्यमालेतील लाल ग्रह मंगळ हा होय. रक्ताचे मुख्य किती गट आहेत? रक्ताचे मुख्य 4 गट आहेत, ए, बी, AB आणि O. पेशीचा शोध कोणी लावला? पेशीचा शोध रॉबर्ट हुक यांनी लावला. मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण किती असते? मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण साधारणतः 5 लिटर असते. पाण्याचे तापमान 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवल्यास त्याच्या आकारात काय परिणाम होतो? पाण्याचे तापमान 0 डिग्री पासून 4 डिग्री पर्यंत वाढवल्यास त्याचे आकारमान कमी होते. काचेचा शोध कोणी लावला? काचेचा शोध प्राचीन इजिप्शियन यांनी लावला. धातूचा राजा कोणास म्हणतात? धातूचा राजा सोने या धातूस म्हणतात. विजेच्या बल्बमध्ये कोणता वायू असतो? विजेच्या बल्बमध्ये नायट्रोजन, आर्गॉन हा वायू असतो. सौर सेल कशापासून बनलेला असतो? सौर सेल सिलिकॉन पासून बनलेला असतो. BCG लस कोणत्या रोगावर वापरतात? BCG लस क्षयरोग, TB वर वापरतात. निरोगी डोळ्यासाठी स्पष्ट दृष्टीचे किमान अंतर किती असते? निरोगी डोळ्यासाठी स्पष्ट दृष्टीचे किमान अंतर 25 सेंटीमीटर इतके असते. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार असते? विजेच्या दिव्यात टंगस्टन या धातूची तार असते. हवेचा दाब मोजण्यासाठी काय वापरतात? हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे उपकरण वापरतात. गुरुत्वाकर्षण G चे मूल्य पृथ्वीच्या ध्रुवावर किती असते? गुरुत्वाकर्षण G चे मूल्य पृथ्वीच्या ध्रुवावर सर्वात जास्त असते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता? रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक इन्सुलिन हा होय.
पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? पोलीस हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. जिल्हा पोलीस दलाचा प्रमुख कोण असतो? जिल्हा पोलीस दलाचा प्रमुख पोलीस अधीक्षक SP असतात. FIR चा पूर्ण अर्थ काय आहे? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हा आहे. पोलीस उपनिरीक्षक PSI यांच्या खांद्यावर किती स्टार असतात? पोलीस उपनिरीक्षक PSI यांच्या खांद्यावर 2 स्टार असतात. महाराष्ट्रात पोलीस आयुक्तालये एकूण किती आहेत? महाराष्ट्रात एकूण पोलीस आयुक्तालये 12 इतकी आहेत. सायबर पोलीस स्टेशन महाराष्ट्रात पहिल्यांदा कुठे सुरू झाले? सायबर पोलीस स्टेशन महाराष्ट्रात पहिल्यांदा मुंबई या ठिकाणी सुरू झाले. भारतीय दंडसंहिता IPC कधी लागू झाली? 1862 साली. पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा किती गुणाची असते? 100 गुणाची. SRPFच्या एका तुकडीला काय म्हणतात? SRPFच्या एका तुकडीला कंपनी असे म्हणतात. नार्को टेस्ट कशासाठी केली जाते? नार्को टेस्ट सत्य शोधण्यासाठी गुन्हेगार तपासात केली जाते. आशियाई खेळांची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? आशियाई खेळांची सुरुवात 1951 या वर्षी झाली. युनिसेफचे मुख्यालय कुठे आहे? युनिसेफचे मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. भारतातील पहिली महिला IPS कोण? भारतातील पहिली महिला IPS किरण बेदी ह्या होय. महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण हा होय. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ होय. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची साक्षरता किती आहे? सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची साक्षरता 82.34% आहे. विशाखा हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? विशाखा हा काव्यसंग्रह कुसुमाग्रज यांनी लिहिला. भारताची पहिली अणुचाचणी कुठे करण्यात आली? भारताची पहिली अणुचाचणी पोखरण 1974 साली करण्यात आली. जागतिक कामगार दिन कधी असतो? जागतिक कामगार दिन 1 मे रोजी असतो. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण? भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई हे होय. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत कोणी लिहिले? सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत मोहम्मद इक्बाल यांनी लिहिले. गुगलचे CEO कोण आहेत? गुगलचे CEO सुंदर पिचाई हे आहेत. द विंग्स ऑफ फायर हे कोणाचे आत्मचरित्र आहे? द विंग्स ऑफ फायर हे आत्मचरित्र डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे आहे. आधुनिक संगणकाचे जनक कोणास म्हणतात? आधुनिक संगणकाचे जनक ॲलन ट्युरिंग यांना म्हणतात. भारतातील सर्वात उंच धरण कोणते? भारतातील सर्वात उंच धरण टिहरी उत्तराखंड हे होय. पंडित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? पंडित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मूर्ख होय. महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली सिंधुदुर्ग हे होय. फेसबुकचे मुख्यालय कुठे आहे? फेसबुकचे मुख्यालय कॅलिफोर्निया USA येथे आहे. साने गुरुजी यांनी कोणता आश्रम स्थापन केला? साने गुरुजी यांनी साधना हे आश्रम स्थापन केला. महाराष्ट्रातील मिनी महाबळेश्वर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? महाराष्ट्रातील मिनी महाबळेश्वर म्हणून जव्हार हे ठिकाण ओळखले जाते. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? भारताचे सध्याचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत हे आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ कोणत्या विभागात आढळतात? महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ विदर्भामध्ये आढळतात. नटसम्राट नाटकाचे लेखक कोण आहेत? नटसम्राट नाटकाचे लेखक वि.वा. शिरवाडकर हे आहेत. जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै रोजी साजरा केला जातो. भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन ह्या होत्या. भारतातील सर्वात पहिले वृत्तपत्र कोणते? भारतातील सर्वात पहिले वृत्तपत्र द बंगाल गॅझेट हे होय. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होय. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? भारत छोडो आंदोलन 1942 या वर्षी सुरू झाले. खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? खजुराहो लेणी मध्य प्रदेश या राज्यात आहे. संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर किती महिन्यापेक्षा जास्त नसावे? संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर 6 महिन्यापेक्षा जास्त नसावे.
महात्मा ही पदवी ज्योतिराव फुले यांना कोणी दिली? महात्मा ही पदवी ज्योतिराव फुले यांना पुण्यातील जनतेने दिली. महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतीचे जनक कोणास म्हणतात? महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतीचे जनक वासुदेव बळवंत फडके यांना म्हणतात. अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? अभिनव भारत या संघटनेची स्थापना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केली. 1916च्या लखनौ कराराचे प्रमुख वैशिष्ट्य काय? 1916च्या लखनौ कराराचे वैशिष्ट्य राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग याच्यात ऐक्य करार झाला. ड्रेन ऑफ वेल्थ संपत्तीचे वहन हा सिद्धांत कोणी मांडला? ड्रेन ऑफ वेल्थ संपत्तीचे वहन हा सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी मांडला. सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी आले? सायमन कमिशन भारतात 1928 या वर्षी आले. काकोरी कटाशी संबंधित क्रांतिकारक कोण होते? काकोरी कटाशी संबंधित क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान हे होय. महाराष्ट्रातील होमरूल लीगची स्थापना कोणी केली? महाराष्ट्रात होमरूल लीगची स्थापना लोकमान्य टिळक यांनी केली. अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला? अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला. बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणते पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले? बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण होते? पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष रॅमसे मॅकडोनाल्ड हे होते. स्वतंत्र भारत या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? स्वतंत्र भारत या वृत्तपत्राचे संपादक बॅरिस्टर सावरकर हे होते. कोल्हापूर संस्थानात आरक्षण जाहीर करणारे छत्रपती कोण? कोल्हापूर संस्थानात आरक्षण जाहीर करणारे छत्रपती राजश्री शाहू महाराज होय. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही आचार्यराव विनोबा भावे हे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कधी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह 1927 या वर्षी केला. महाराष्ट्रातील सर्वात जुने अभयारण्य कोणते? महाराष्ट्रातील सर्वात जुने अभयारण्य राधानगरी, कोल्हापूर या जिल्ह्यातील. तापी आणि पूर्णा या नद्याचा संगम कोठे होतो? तापी आणि पूर्णा या नद्याचा संगम चांगदेव जळगाव या ठिकाणी होतो. अंकलेश्वर हे खनिज तेल क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र गुजरात या राज्यात आहे. जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? जगातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट हे होय. भारतात तांब्याचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? भारतात तांब्याचे सर्वाधिक उत्पादन राजस्थान या राज्यात होते. कांदा उत्पादनासाठी महाराष्ट्रात कोणते शहर प्रसिद्ध आहे? कांदा उत्पादनासाठी महाराष्ट्रातील लासलगाव हे ठिकाण शहर प्रसिद्ध आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा सोलापूर होय. भारताची प्रमाणवेळ रेखावृत्त कोणत्या शहरातून जाते? भारताचा प्रमाणवेळ रेखावृत्त मिर्झापूर, अलाहाबाद जवळून जाते. नागपूर हे शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? नागपूर हे शहर संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोठे आहे? कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यात आहे. दूधगंगा हा प्रकल्प कोणत्या 2 राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे? दूधगंगा हा महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे. भाकरा नांगल हे धरण कोणत्या नदीवर आहे? भाकरा नांगल हे धरण सतलज या नदीवर आहे. भारताची पहिली रेल्वे कोठून कोठे धावली? भारताची पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे धावली. 16 एप्रिल 1853 रोजी धावली. महाराष्ट्रात नारळ संशोधन केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रात नारळ संशोधन केंद्र भाटे, रत्नागिरी या ठिकाणी आहे. संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाते? संविधानाच्या कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ 6 वर्ष किंवा त्यांच्या वयाची 65 वर्षापर्यंत असतो. महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य निवडले जातात? महाराष्ट्रातून लोकसभेवर 48 सदस्य निवडले जातात. शून्य प्रहार 0 आवर म्हणजे काय? दुपारी 12 वाजताची वेळ संसदेतील. भारतात माहितीचा अधिकार RTI कधी लागू झाला? भारतात माहितीचा अधिकार RTI 12 ऑक्टोबर 2005 रोजी लागू झाला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षास कार्यकाळ किती असतो? जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा कार्यकाळ 2.5 वर्ष इतका असतो.
ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवतो? ग्रामसभेचे अध्यक्षपद सरपंच भूषवतो. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव गट विकास अधिकारी BDO असतात. राज्यपालांना शपथ कोण देतो? राज्यपालांना शपथ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात. भारतीय संविधानाचे कलम 44 कशाशी संबंधित आहे? भारतीय संविधानाचे कलम 44 समान नागरी कायद्याशी संबंधित आहे. घटना समितीची पहिली बैठक कधी झाली? घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतो? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. मतदानासाठी लागणारी शाई कुठे तयार केली जाते? मतदानासाठी लागणारी शाई म्हैसूर, कर्नाटक या ठिकाणी तयार केली जाते. लोकसभेचे अंदाज समितीमध्ये किती सदस्य असतात? लोकसभेच्या अंदाज समितीमध्ये 30 सदस्य असतात आणि ते सर्वच्या सर्व लोकसभेचे असतात. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या 78 इतकी आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड फिमर, मांडीचे हाड होय. वातावरणात सर्वाधिक प्रमाण कोणत्या वायूचे असते? वातावरणात सर्वाधिक प्रमाण नायट्रोजन वायूचे असते. हायग्रोमीटरने काय मोजले जाते? हायग्रोमीटरने हवेतील आर्द्रता मोजली जाते. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा रोग होतो? जीवनसत्व B1 याच्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा रोग होतो. रक्ताचा तांबडा रंग कशामुळे असतो? रक्ताचा तांबडा रंग हेमोग्लोबिनमुळे असतो. विजेच्या दिव्यात कोणत्या वायूचा वापर करतात? विजेच्या दिव्यात निऑन, आर्गॉन या वायूचा वापर करतात. मूळदूस रिकेट्स हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? मूळदूस रिकेट्स हा रोग जीवनसत्व D च्या अभावामुळे होतो. ध्वनीची गती कशामध्ये शून्य असते? ध्वनीची गती निर्वात पोकळी व्हॅक्यूममध्ये शून्य असते. सर्वात हलका धातू कोणता? सर्वात हलका धातू लिथियम हा होय. अणुबॉम्बचा शोध कोणी लावला? अणुबॉम्बचा शोध ऑटो हॅन यांनी लावला. लाळेमध्ये कोणते विकर असते? लाळेमध्ये टायलिन नावाचे विकर असते. शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? शरीरात पाण्याचे साधारणतः 65 ते 70% इतके असते. रबराचे व्हल्कनायझेशन करण्यासाठी काय वापरतात? रबराचे व्हल्कनायझेशन करण्यासाठी गंधक सल्फर वापरतात. सोने विरघळण्यासाठी कशाचा वापर करतात? सोने विरघळण्यासाठी ॲक्वेरिजिया, आम्लरज्ज, राज आम्ल यांचा वापर करतात. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह, डायबिटीस हा रोग होतो. पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पोलीस स्मृती दिन 21 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. भारतीय पोलीस सेवेत IPSचे जनक कोणास म्हणतात? भारतीय पोलीस सेवेत IPSचे जनक सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हणतात. महाराष्ट्रात पोलीस प्रशिक्षण केंद्र कोठे कोठे आहेत? महाराष्ट्रात पोलीस प्रशिक्षण केंद्रे खंडाळा, जालना, तुर्भे, नागपूर आणि बाभुळगाव या ठिकाणी आहेत. FIR कोण नोंदवू शकते? गुन्ह्याशी संबंधित कोणतीही व्यक्ती नोंदवू शकते. ब्लॅक कॅट कमांडो कोणत्या सुरक्षा दलाला म्हणतात? ब्लॅक कॅट कमांडो NSG, नॅशनल सिक्युरिटी गार्ड या दलाला म्हणतात. महाराष्ट्रातील कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही? पर्यायानुसार महाराष्ट्रातील कोल्हापूर या शहराला पोलीस आयुक्तालय नाही. भारतीय तटरक्षक दलाचे मुख्यालय कोठे आहे? भारतीय तटरक्षक दलाचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. पोलीस विभागातील सर्वात खालचे पद कोणते? पोलीस विभागातील सर्वात खालचे पद पोलीस शिपाई, पोलीस कॉन्स्टेबल होय. गुन्हेगाराच्या हाताचे ठसे घेण्याच्या शास्त्राला काय म्हणतात? गुन्हेगाराच्या हाताचे ठसे घेण्याच्या शास्त्राला डॅक्टिलोग्राफी असे म्हणतात. डॅक्टिलोग्राफी. महाराष्ट्र गृह विभागाचे प्रमुख कोण असतात? महाराष्ट्र गृह विभागाचे प्रमुख अप्पर मुख्य सचिव हे असतात. थॉमस कप कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? थॉमस कप बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. भारताने पहिला क्रिकेट विश्वचषक कधी जिंकला? भारताने पहिला क्रिकेट विश्वचषक 1983 या वर्षी जिंकला. सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न कधी मिळाला? सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न 2014 या वर्षी मिळाला. चेस बुद्धिबळ खेळाची सुरुवात कोणत्या देशात झाली? चेस बुद्धिबळ या खेळाची सुरुवात आपल्या भारत देशामध्ये झाली. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो.
भारताचा पहिला अंतराळवीर कोण? भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा होय. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय कोण? रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय विनोबा भावे हे होय. भारताची पहिली महिला IAS कोण? भारताची पहिली महिला IAS अन्ना राजन मल्होत्रा ह्या होय. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह बुध होय. जगातील सर्वात खोल गर्ता कोणती? जगातील सर्वात खोल गर्ता मरियाना गर्ता. महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक कोणते? महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक दर्पण होय. कथक हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? कथक हा उत्तर प्रदेश या राज्याचा नृत्य प्रकार आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर या जिल्ह्यात आहे. युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस फ्रान्स येथे आहे. भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता? भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी हत्ती हा होय. द रेस ऑफ माय लाईफ हे कोणाचे आत्मचरित्र आहे? द रेस ऑफ माय लाईफ मिल्खा सिंग यांचे आत्मचरित्र आहे. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्याचं काय म्हणतात? पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास परिभ्रमण असे म्हणतात. संगणकाची मेमरी कशात मोजली जाते? संगणकाची मेमरी बाइट्समध्ये मोजली जाते. राष्ट्रगीत गाण्यासाठी साधारणतः किती वेळ लागतो? राष्ट्रगीत गाण्यासाठी साधारणतः 52 सेकंद लागतात. क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात लहान देश कोणता? क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी होय. भारतात नोटा छापण्याचे केंद्र कोठे आहेत? भारतात नोटा छापण्याचे केंद्र नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी आहेत. मिहान प्रकल्प महाराष्ट्र कोठे आहे? मिहान प्रकल्प महाराष्ट्रात नागपूर या ठिकाणी आहे. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? जगातील सर्वात मोठा खंड आशिया हा होय. भारताचे बर्डमॅन कोणास म्हणतात? भारताचे बर्डमॅन डॉक्टर सलीम अली यांना म्हणतात. सत्यमेव जयते हे वाक्य कोणत्या उपनिषदातून घेतले आहे? सत्यमेव जयते हे वाक्य मुंडक उपनिषदातून घेतले आहे. भारतातील पहिली महिला रेल्वे चालक कोण? भारतातील पहिली महिला रेल्वे चालक सुरेखा यादव ह्या होय. विमानाचा वेग मोजण्याचे एकक कोणते? विमानाचा वेग मोजण्याचे एकक नॉट होय. महाराष्ट्रात केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? महाराष्ट्रात केळी उत्पादनास प्रसिद्ध किल्ला जळगाव होय. जय हिंद ची घोषणा कोणी दिली? जय हिंदची घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी दिली. महाराष्ट्रात सर्वात जास्त सिमेंट कारखाने कोठे आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त सिमेंट कारखाने चंद्रपूर या ठिकाणी आहेत. हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी केली? हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली? अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली. माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले? माझी जन्मठेप हे पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिले. 1857च्या उठावात झाशीचे नेतृत्व कोणी केले? 1857च्या उठावात झाशीचे नेतृत्व राणी लक्ष्मीबाई यांनी केले. स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम दादाभाई नौरोजी यांनी वापरला. आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? आत्मीय सभेची स्थापना राजा राम मनमोहन रॉय यांनी केली. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली? पुणे सार्वजनिक सभेची स्थापना 1870 साली झाली. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून सर ही पदवी कोणी परत केली? जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून सर ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी परत केली. बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना कोणी केली? बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना जगन्नाथ नाना शंकरशेठ यांनी केली. भारताचा मुक्तिदाता असे कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हटले जाते? भारताचा मुक्तिदाता असे जॉर्ज मेटकॉफ यांना म्हटले जाते. इथं भारताचा मुक्तिदाता नसता वृत्तपत्राचा मुक्तिदाता असे कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हटले जाते? वृत्तपत्राचा मुक्तिदाता असे लॉर्ड मेटकॉफ यांना म्हटले जाते. महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे बंदर कोणते? महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे बंदर मुंबई न्हावा जवाहरलाल नेहरू बंदर. भारताचे नंदनवन कोणत्या राज्याला म्हणतात? भारताचे नंदनवन काश्मीर या राज्याला म्हणतात. दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती? दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी गोदावरी होय. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? चिल्का सरोवर ओडिसा या राज्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला विभाग कोणता?
महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र असलेला विभाग गडचिरोली नागपूर विभाग होय. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? घारापुरी लेणी रायगड या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील पहिली साखर गिरणी कोठे सुरू झाली? महाराष्ट्रातील पहिली साखर गिरणी हरेगाव अहमदनगर या जिल्ह्यात सुरू झाली. भारतात चहाचे उत्पादन सर्वाधिक कोठे होते? भारतात चहाचे सर्वाधिक उत्पादन आसाम या राज्यात होते. जगातील सर्वात लांब नदी कोणती? जगातील सर्वात लांब नदी नाईल नदी होय. मूलभूत हक्क भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात आहेत? मूलभूत हक्क भारतीय संविधानाच्या भाग 3 मध्ये आहेत. लोकसभेचे कामकाज कोणाच्या मार्गदर्शनाखाली चालते? लोकसभेचे कामकाज सभापती स्पीकरच्या मार्गदर्शनाखाली चालते. संसदेचे संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवतो? संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद लोकसभेचे सभापती भूषवतात. धन विधेयक मनी बिल सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? धन विधेयक सर्वप्रथम लोकसभा या सभागृहात मांडले जाते. राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करतो? राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती राज्यपाल करतात. भारतीय संविधानाचे कलम 170 कशाशी संबंधित आहे? भारतीय संविधानाचे कलम 170 विधानसभेच्या रचनेशी संबंधित आहे. पोटनिवडणूक म्हणजे काय? प्रतिनिधीचा मृत्यू किंवा राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी होणारी निवडणूक त्याला पोटनिवडणूक असे म्हणतात. पंचायत राज पद्धतीची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली होती? पंचायत राज पद्धतीची शिफारस बलवंतराय मेहता या केंद्रीय समितीने केली होती. राष्ट्रपतींना पदच्युत करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतींना पदच्युत करण्याचा अधिकार संसदेला आहे. संविधानातील कलम 51A मध्ये काय दिले आहे? संविधानातील कलम 51A मध्ये मूलभूत कर्तव्ये दिली आहेत. बॅटरीमध्ये कोणत्या प्रकारचे आम्ल वापरले जाते? बॅटरीमध्ये सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 वापरले जाते. रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची गरज असते? रक्त गोठण्यासाठी जीवनसत्व K ची गरज असते. रक्ताचा कर्करोग कोणत्या नावाने ओळखला जातो? रक्ताचा कर्करोग ल्युकेमिया नावाने ओळखला जातो. सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत कशामुळे होते? सोलार सेलमुळे. सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत सोलार सेलमुळे होते. कांदा बटाटा यांना कोंब फुटू नये म्हणून कोणत्या किरणाचा मारा करतात? कांदा बटाटा यांना कोंब फुटू नये म्हणून गॅमा किरणाचा वापर करतात. मानवी शरीरात एकूण किती रिब्स असतात? मानवी शरीरात एकूण 24 रिब्स असतात, 12 जोड्या. विद्युत बल्बचा शोध कोणी लावला? विद्युत बल्बचा शोध थॉमस अल्वा एडिसन यांनी लावला. पेसमेकर हे उपकरण कोणत्या आजाराच्या रुग्णासाठी वापरतात? पेसमेकर हे उपकरण हृदयरोग असलेल्या रुग्णासाठी वापरतात. कोणत्या ग्रहाला पहाटेचा तारा म्हणतात? शुक्र या ग्रहाला पहाटचा तारा असे म्हणतात. लिंबू रसामध्ये कोणते जीवनसत्व भरपूर असते? लिंबू या रसामध्ये जीवनसत्व C, व्हिटॅमिन C असते. पोलीस महासंचालकाच्या गाडीवर किती स्टार असतात? पोलीस महासंचालकाच्या गाडीवर 3 स्टार असतात. महाराष्ट्रात होमगार्डचे प्रमुख कोण असतात? महाराष्ट्रात होमगार्डचे प्रमुख महासमादेशक हे असतात. अंमलबजावणी संचालनालय ED कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? अंमलबजावणी संचालय ED वित्त मंत्रालयाअंतर्गत येते. भारतीय पोलीस सेवेतील IPS प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? भारतीय पोलीस सेवेतील IPS प्रशिक्षण केंद्र हैदराबाद, सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद येथे आहे. CRPFचा पूर्ण अर्थ काय? सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स हा होय. सायबर गुन्ह्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणता कायदा आहे? सायबर गुन्ह्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा आहे. IT ऍक्ट 2000. पोलीस उपनिरीक्षक पदाची ट्रेनिंग कोणत्या अकॅडमीत होते? पोलीस उपनिरीक्षक पदाची ट्रेनिंग MPA नाशिक या अकॅडमीत होते. डायल 112 ही सेवा कशासाठी आहे? डायल 112 ही सेवा आपत्कालीन मदतीशी आहे. पोलीस पाटील हा कोणाचा प्रतिनिधी असतो? पोलीस पाटील हा राज्य शासनाचा गाव पातळीवरील प्रतिनिधी असतो. महाराष्ट्रात लाचलुचपत प्रतिबंध विभाग ACB चे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंध विभाग ACB चे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे.
विकेट कीपर हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? विकेट कीपर हा संबंध क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो? जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. क्रीडा दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. आशियाई खेळाचे घोषवाक्य काय आहे? आशियाई खेळाचे घोषवाक्य ऑलवेज फॉरवर्ड हे आहे. भारताचे पॅरिस कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे पॅरिस जयपूर या शहराला म्हणतात. जगातील सर्वात जुने लोकशाही राज्य कोणते? जगातील सर्वात जुने लोकशाही राज्य अमेरिका हे होय. महाराष्ट्राचे सांस्कृतिक शहर कोणते? महाराष्ट्राचे सांस्कृतिक शहर पुणे होय. बुल फायटिंग हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? बुल फायटिंग हा स्पेन या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण? भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर सी.डी. देशमुख होय. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती वि. स. खांडेकर हे होय. महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? महाराष्ट्रात एकूण 4 कृषी विद्यापीठे आहेत. भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता? भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान परमवीर चक्र होय. फेसबुकची स्थापना कोणत्या वर्षी झाली? फेसबुकची स्थापना 2004 या वर्षी झाली. जपानच्या संसदेला काय म्हणतात? जपानच्या संसदेला डाएट असे म्हणतात. भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण? भारताची पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या होय. मिसाईल वुमन ऑफ इंडिया कोणास म्हणतात? मिसाईल वुमन ऑफ इंडिया टेसी थॉमस यांना म्हणतात. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता? 2026 नुसार आपला भारत देश. संयुक्त महासभेची स्थापना कधी झाली? संयुक्त महासभेची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी झाली. गूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? गूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाण कोल्हापूर होय. भारतातील सर्वात मोठे मंदिर कोणते? भारतातील सर्वात मोठे मंदिर रंगनाथ स्वामी मंदिर तामिळनाडू. रंगनाथ स्वामी मंदिर तामिळनाडू. सार्कचे जनक कोणास म्हणतात? सर्कसचे जनक विष्णुदास भावे यांना म्हणतात. महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण? महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्या होय. कुसुमाग्रज कोणाचे टोपण नाव आहे? कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे. भारतात पहिली टेलिग्राफ लाईन कोठून कोठे सुरू झाली? भारतात पहिली टेलिग्राफ लाईन कलकत्ता ते आग्रा सुरू झाली. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास म्हणतात? भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना म्हणतात. भारताचे प्रवेशद्वार कोठे आहे? गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथे आहे. ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ययाती या कादंबरीचे लेखक वि. स. खांडेकर होय. जागतिक मानवी हक्क दिन कधी असतो? जागतिक मानवी हक्क दिन 10 डिसेंबर रोजी असतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सर्वात मोठा जिल्हा कच्छ गुजरात हा होय. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल लोहपुरुष हे होते. महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ सातारा या जिल्ह्यात आहे. भारताची पहिली महिला राज्यपाल कोण? भारताची पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू ह्या होय. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर नाशिक होय. कादंबरी हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? कादंबरी हा शब्द संस्कृत या भाषेतून आला आहे. भारतातील सर्वात उंच मूर्ती कोठे आहे? भारतातील सर्वात उंच मूर्ती गुजरात केवडिया या ठिकाणी आहे. द गेटवे ऑफ इंडिया कोणत्या उद्देशाने बांधले गेले? गेटवे ऑफ इंडिया पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी बांधले गेले. मॅग्सेसे पुरस्कार देणारा देश कोणता? रामन मॅग्सेसे पुरस्कार देणारा देश फिलिपिन्स होय. हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? हरिजन हे साप्ताहिक महात्मा गांधी यांनी सुरू केले. साने गुरुजींचा कोणता ग्रंथ जगप्रसिद्ध आहे? साने गुरुजींचा श्यामची आई हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता? भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग दिब्रुगड ते कन्याकुमारी हा होय. गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुलेंनी कोणाला समर्पित केले? गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुलेंनी अमेरिकन जनतेला समर्पित केले.
भारताची पहिली रेल्वे कोणत्या साली धावली? भारताची पहिली रेल्वे 1853 या वर्षी धावली. संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभा होय. महाराष्ट्राचे सर्वात दक्षिणेकडील जिल्हा कोणता? महाराष्ट्राचा सर्वात दक्षिणेकडील जिल्हा सिंधुदुर्ग हा होय. ऑपरेशन फ्लड कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन फ्लड दूध उत्पादनाशी संबंधित आहे. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? भारताचे राष्ट्रीय फूल कमळ होय. पाण्याचे तापमान कोणत्या बिंदूवर सर्वात जास्त घनता असते? पाण्याचे तापमान 4 डिग्री सेल्सिअसला सर्वात जास्त घनता असते. अंधारी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर. अंधारी अभयारण्य चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राची राजभाषा कोणती? महाराष्ट्राची राजभाषा मराठी होय. जगाचा नकाशा प्रथम कोणी तयार केला? जगाचा नकाशा सर्वप्रथम अलेक्झांडर यांनी त्याला तयार केला. अलेक्झांडर. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.